आहे ना सध्या लग्नाचं लय अवघड झाले, मुली झाल्यात कमी त्याच्यामुळे त्यांना आले डिमांड आणि पोरींच्या आयनला आले मार्केट. हा पोरींच्या आयनला जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही आता वाढीवला वाटतं थोडा. हा मी आला शेतकरी पण त्यांना लय मार्केट आहे. पोरींच्या डायरेक्ट सांगतात पाहुण्याला आमची मुलगी कोणाला बी द्यायची नाही. हा मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसली पाहिजे. मारिता का दुसऱ्याचा आईबाप तुमच्या लेकीच्या सुखासाठी? हा अपेक्षाच माणसाला. आणि पोरांना सांगतो मूर्ख हो जरा क्वालिटी कमवा. डॉक्टर व्हा मला सांगा डॉक्टरला बायको मिळाना असं घडलं कधी? PS ला बायको मिळाना आले का पेपरला बातमी? बायका कोणाला मिळानात बोंबलत फिरणार ना. थोबाडात मावा ढाब्यावर जातो, दारू पितो, आई संग भांडणं, बापा संग भांडणं, अख्ख्या गावात राडा करायचा. गावात कोणचा मॅटर झाले तर तुझंच नाव पुढे येतं. ही तर तू लायकी कमीवली गावात. तुला बघितलं तर डीजे वाल्याला सुद्धा घाम सुटतोय. असलं तर पेल्या अंग खाली येतो. त्या डीजे वाल्याला सुद्धा तुझा ताल कळना, तू नेमका कोणच्या तालात, 1.5 तालात का 8 तालात नाचतोय ती. असलं तर गायबाने तू पेल्यावर तुला सोमवार न धुंबार. त्या नवरदेवाला बी काय सुधारणा, ते बांबावलेला असतं, चष्मा लावतं, घोड्यावर बसतं, घोड्यावर बसतो. चष्मा नुसतं आबाळाकडेच बघतो. 4-5 पेताडे खताडी त्या बाटलीसाठी त्याच्या पुढं करा. 2-4 जण गोंड्याला वाय, 2-4 जण घाम पुसाय, 2-4 जण बोटाच्या द्वारे बांधाय. त्याला वाटतं इतके जण माझ्या हाताखालीत म्हणजे मी इंद्र झालं. इंद्र ना तू दल इंद्र आहे, तू काचा इंद्र आहे. तुला रुपये कमवायची अकल नाही, बापाटी मजा करता झपकीवला पाहिजे घ्यायचा इंद्र आहे तू. जेव्हा काय डीजे वाजला, गोडा उदळा, नाचता नवर दिवस घेऊन गेला. ते बघितलं का मोबाईलला? आमच्या जिल्ह्यात झालं, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. हा नवरदेवस न्यायला लागणार 3 किलोमीटर याड्या बाबळीत पडला होता नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला, त्याला वडू बाहेर काढला तरी त्याचा एक तडाका. नवरी कुठे? लोक म्हणे तिचं कालच झालं. मला मी आता काय करतो? असा डीजे पुढं नाचाय मोकळा. आता काय करतो रे? खैर रे गाई म्हणे असली उग बावळाटपणा काय. क्वालिटी कमवा, नाही तर ते सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागेल. सोलापूरचा मोर्चा बघितला का पोरांनी? गेल्या वर्षी काढला होता. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला. आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणले काय मागण्या? तर ह्यांच्या घ्या रे ह्यांना बैठकीत, बोला काय म्हणणे. काहीच म्हणणं नाही म्हणले आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका बी सरकारने द्यायच्या, ती काय लाडकी बहीण योजना आहे का काय फुकाट द्यायला आले ना हप्ते तुम्हाला? बहिणींनो, तुम्ही काय नुसत्या बहिणी राहिल्यात का? तुम्ही लाडक्या बहिणी झाला आहे. 7.5 घेऊन बसलाय तुम्ही तरी काय सोप्यात का? लाडक्या बहिणी. लाडके दाजी मेले कागद वागू झाशी तू ये घरी, झाशी तू ये घरी. त्याला वाटायचं तेवढंच प्यायला फिला होत्या ना आपल्याला. बाया देताच रुपया सुद्धा देणार नाहीत तुमच्या, रुपया सुद्धा. ते काय सोप्यात का लाडक्या बहिणी? फक्त लाडक्या भावांना विसरू नका म्हणजे झालं. नाही तर खायचं एकाच आणि गायचं एकाच. लोक तर एवढी सुपीत का? ते भाऊ सुद्धा जेम झाले आहेत वरचे 3 भाऊ, कारण त्यांना सुद्धा ह्या बहिणीवर विश्वास राहिला नाही. रोज आरडतात बहिणींनो आम्हाला विसरू नका रे. यार ह्या बहिणींचा का ह्यांनी सख्या भावावर जमनी पाय दावा ठोकला या. ह्या बहिणी एवढ्या ह्यांनी सख्य सोडले नाही तर तुम्ही लय लांबची आले हो. काय तुम्ही आमच्या सांगून ऐकणार आहे का? तुम्ही आमच्यापेक्षा तज्ञ माणसं आहे. तुम्हाला कोणाला करायचंय, तुमच्या पसंतीची माणसं तुम्हाला कोण निवडायचे ते निवडा. ते काय आम्ही सांगू शकत नाही. पण योग्य माणूस, योग्य दिशा, योग्य आचार, धर्माचं, संस्कृतीचं, परंपरेचं ज्या व्यक्तीला ज्ञान आहे, ज्या माणसासाठी आपल्या धर्माला कलंक लागणार नाही, आपली परंपरा त्या व्यक्तीकडून टिकवली जाईल. आणि फक्त धर्म बी नाही, त्या माणसाकडे व्हिजन सुद्धा पाहिजे. गोरगरीब रयतेचं, शेतकऱ्याचं, माता मावल्यांचं, तरुणांचं रोजगार निर्मिती, ह्या बऱ्याचशा गोष्टी त्याला हँडल करता आल्या पाहिजेत. इतका राडा लावला ह्या राजकीय लोकांनी, तुम्हाला खरं सांगतो. 10 मिनिटं टी व्ही बघा, दिवसभर करमत नाही. काय त्या टी व्हीला चांगलं? धाराधरी, वाडावडी, आपटापटी, उचलाउचली, पळापळी, भुकाभुकी, थुकाथुकी. ह्या जे आली त्याचे गेले, हेव राहिला, हे उठला, हे कानला, हे वाकला, हे भुकला, थुकला, गेली, धरान, वाडान, चालान, उचला. काय धिंगाणा लावला. नेत्यांना कळाना कार्यकर्ते कोणाचे, कार्यकर्त्यांना कळाना नेते कोणाचे. सगळ्या राडा करून टाकला. राजकीय लोकांचं जे वजन होतं, जे लोकांचा विश्वास होता, ते विश्वास सध्या राहिलेला नाही. कारण जिथे आपापल्या स्वार्थासाठी काही निर्णय घ्यायला लागले, काय लोकांनी हे असली परिस्थिती बघून आमच्यासारख्या अध्यात्म क्षेत्रातल्या माणसाला वाटतंय आता आपण ह्याच्यात उतराव का काय भाऊ. आणि चांगल्या माणसाची राजकारणाला गरज आहे ना.
ते राज ठाकरे बोलले बघा, म्हणले रतन टाटा गेल्याच्या नंतर अख्खा भारत देश हळहळला आणि देशाला वाटलं की चांगला माणूस होता. मग सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगली माणसं असावी वाटतात, मग राजकारणामध्ये चांगली माणसं का चालत नाहीत? लबाड्या करणारी, काळं पांढरं करणारी, दहशतवाद करणारी, 2 नंबर करणारी, दारूचे धंदे, सगळे 2 नंबर उद्योग करणाऱ्या माणसाला सहकार्य करणारे चांगल्या विचाराचा का असू नाही? सांगण्याचा उद्देश धर्मसत्ता आणि राजसत्ता ज्यावेळेस हातात हात घालून चलत त्याच वेळेस देशामध्ये क्रांती होत असते. मायबा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरा एक दिलं नव्हते, स्वराज्य भक्ती शक्तीचा संगम झाला म्हणून स्वराज्य निर्माण झालं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळे तयार करण्याचं काम तुकोबरा यांच्या शब्दाने केले बरं का. ते पायिकाचे जर अभंग वाचले, वीर विठ्ठलाचे गाडे कळी काळ पाया पडे, हे तुकोबरांनी मावळ्यांच्या अंतकरणात स्वराज्याविषयी प्रेम निर्माण करण्याचं काम सुद्धा तुकोबरांचं त्याचं सुद्धा गाथ्यामध्ये विशेष प्रकरण आहे. म्हणून आचार विचार उच्च ठेवा, व्यसन करू नका ही तरुण पिढीला विनंती. देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान आणि अभिमान ठेवा आणि जीवनामध्ये संत संगत घडवा. आणि संत संगत जर घडली तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. आणि संत सेवा करण्यासाठी माझ्या शरीरामध्ये शक्ती दे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे अंगी, 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 तुका म्हणे शक्ती दे नाचे रंगी, शक्ती दे नाचे रंगी, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, शक्ती दे नाच रंगी, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, हे चिंदेगा पांडुरंगा, हे चिंदेगा पांडुरंगा, वाह वाह, क्या बात, टाळी वाजवा टाळी.
टाळी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबारे सांगतात, तुका म्हणे अंगी शक्ती देये ना चोरंगी. भगवंता, हे भगवंत सेवा, धर्मसेवा, संत सेवा करण्यासाठी शक्ती बी पाहिजे ना. शक्ती दोन प्रकारची आहे. पहिलं बळ हे शरीराच्या सुद्धा कथेची सामुग्री देहवसानावरी, आणि दुसरं बळ विवेकासहित वैराग्याचे बळ, मानसिक शक्ती, शारीरिक शक्ती दे, आणि त्या आम्ही शक्तीच्या जोरावर तुझ्या रंगामध्ये नाचू, मनसे काही मागा, हेचे देगा पांडुरंगा. असा अभंगाचा भावार्थ. तो संगतीवर माणसाच्या जीवनाचं परिवर्तन आहे बरं का. चांगल्याच्या संगती दिल्यावर चांगलंच होत असतं. आकाशातून पडलेल्या पावसाच्या पाण्याचा थेंब समुद्रात पडला तर खारट होतो, नदीत पडला तर गोड होतो, इस्तीवर पडला नष्ट होतो, फुलात पडला दवबिंदू होतो, शिंपल्यात पडला मोती होतो. थेंब एकच आहे, संगत भिन्न आहे. संगत चांगल्याचे करा. एक जणाने पेढा बनवला, ओरिजिनल पेढा बरं का, खव्याचा. बाजारात ते काय गेलं, कुणा संगत करावी ह्याची अक्कल नाही. जिथं उंदरं मारायचं औषध विकतात का, त्याच्या संग पेड्यावाल्याने दोस्ती केली. ही पेढ ऐकायचं आणि त्याचा मित्र उंदरं मारायचं औषध ऐकायचं, आणि पेड्यावाला लय मोठ्याने आरडायचं, लय गोड आहे, लय गोड आहे. ते शेजारचं म्हणायचं, खाल्लं की मरतंय. ते त्याच्या पुढे ऐकायचं नाही, लय गोडन खाल्लं की मरते. रुपया भावाने नाही मला फोन केला, माऊली पेडच खापा नाही. म्हणलं कोणत्या गल्लीत आहे, म्हणला उंदरावाल्याच्या. म्हणलं तुला अक्कल आहे का, मिठाईवाल्याच्या चौकात जा, तासात पेड खालास का. संगत, तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कोणाच्या संगतीत हे महत्वाचं. पाला खाणारे वानर होते, रामाची संगत केली, त्यांच्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही. सामान्य घरचे गोपाळ होते, कृष्णाची संगत केली, उद्या त्यांचं नाव घेतल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. आणि दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारे मावळे होते, पण छत्रपतीची संगत केली, त्यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. संगत. आणि अशा असंख्य मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. कोण छत्रपती. पिसाळलेल्या हातीला शरण आणतो त्यांचं नाव येसाजी. 2000 जण एकटा खिंड लढतो त्यांचं नाव बाजी. हात तुटला तरी या मातीसाठी लढत राहतो त्यांचं नाव तानाजी.
1.5 तासामध्ये दुश्मनाला तंबूला कळत चरतो त्यांचं नाव धनाजी. वाऱ्याचे वेगानं घोडा चालवतो त्यांचं नाव संताजी. एका दानपत्या दुश्मनाला ठार करतो त्यांचं नाव जीवाजी. वाघाला भाडतो त्यांचं नाव संभाजी. सर्वांना एकत्र होऊन स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. त्यांचे विचार जीवनात ठेवा. म्हणून आज तरुण मुलं बहुसंख्येने उपस्थित आहे. देव, देश आणि धर्म याचं चिंतन तुमच्या जीवनामध्ये घडलं पाहिजे आणि धर्मासाठी एक व्हायला शिका. हे फार महत्वाचं वाक्य आहे. कारण ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं आणि ज्या गावात एकी असतं त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. एकीला किंमत आहे. एक रहा. संघटन. ज्ञानोबाने रेडा बोलवणं भिंत चालवली हा माऊलीचा मोठा चमत्कार नाही. माऊलीचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे मिळविली मांदी वैष्णवांची. 18 पकड जातील समाज एका छत्राखाली आणला वारकरी म्हणून. 750 वर्षापूर्वी आमच्या संप्रदायाची मिटिंग झाली. त्याच्यावर परत मिटिंग बी नाही. अजून संप्रदाय वाढतच चाललाय. एकच टाळी झाली चंद्रवागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळ असेल. अरे जात पात धर्म भेद पंथ ह्याच्यात विचार करू नका. आपण सर्वात अगोदर हिंदू आहोत. हिंदू म्हणून एक व्हा. जातीपातीचं राजकारण सध्या चाललेलं आहे. हे काय महाराष्ट्राची व्याख्या आहे का? असं काय महाराष्ट्र काय का मग त्यात करा कष्ट खाऊष्ट जय महाराष्ट्र. इतका बोगस महाराष्ट्र आहे का? माणसाने माडून जोडून स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. नामदेवरांच्या ताटातलं देवाने खाल्लं उष्ट. शून्यातनं स्वराज्य निर्माण करताना छत्रपतीने कितीतरी सोसावे लागले कष्ट. पण तुकोबारांसारखे संतांची सेवा घडली होती उत्कृष्ट. परमार्थामध्ये सत्य म्हणजे समाजाच्या सेवेमध्ये कधीच लागत नाही जात पाते आणि काष्ट. कारण राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. एक व्हा. ही काळाची गरज आहे. आणि पुढचं वाक्य बोलतो दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवण्यापेक्षा आपण आपल्या धर्माचे किती निष्ठावान पाय खावत ह्याचा आधी आत्मचिंतन करा. कुणी उठायचं आणि ह्याला नाव ठेवून त्याला ठेवून आपण किती आपल्या धर्माचा अभ्यास केला. 25% हिंदूंना अजून आपला धर्मग्रंथ कोणता हे माहित नाही. काय दुसऱ्याला नाव ठेवता. किती जणांच्या घरात हनुमान चालीसा रोज होते. किती जणांच्या घरामध्ये रोज हरिपाठ होतो. आपण कोणते आपले नियम पाळतो. घ्या जरा बाकीच्या धर्माचे आदर्श. नुसत्या टीका करू नका. प्रत्येक धर्माकडून काहीतरी चांगलं शिकण्यासाठी आहे. पण ते चांगले गुण आपल्यात यावेत आणि आपल्या धर्माचा स्वाभिमान असावा. तिरस्कार मत्सर करण्याची आम्हाला गरज नाही. पण याचा अर्थ आम्ही आमच्या आईविषयी स्वाभिमान बाळगू नये का? सगळ्याला समान म्हणलं की म्हणायचं भारी माणसे. आणि आम्ही आमचा धर्म आमच्या आईला आमच्या आईचं वर्णन केलं की म्हणजे धर्मभेद करते. कुठून आला धर्मभेद? हा हिंदुत्व हा आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या शरीरामध्ये असलेला नैसर्गिक गुण आहे. मला ते काही विकत आणण्याची गरज नाही. त्याच्यामुळं देव देश धर्म छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य हे स्वराज्य व्हावे हे तो स्त्रींची इच्छा. सगळे रयत सुखी होती. शेतकरी सुखी होता. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची कला त्यांच्यामध्ये होती. आणखी एक वाक्य पुढचं सांगतो नीट ऐका. सुशिक्षित माणूस द्राक्ष घ्यायला गेला. कशी द्राक्षे 50 रुपये किलो. म्हातारे म्हणले खालचे जे मोकळे आहेत ना हे 5 रुपये किलो आणि हे द्राक्षाचा गड हे 50 रुपये किलो आहे. तिने घेणारा म्हणला द्राक्षाचा गड आणि खालचे मोकळे त्याच्यात क्वालिटी कोणती नेमकी? नाही क्वालिटी सेमच आहे. मग 50 रुपये किलो आणि 5 रुपये एवढा फरक कसं काय? म्हातारे म्हणली ही द्राक्षाचा घड आहे ना हे 50 रुपये किलो का आहे? त्यांचा एकात एक जीव गुंतलाय. किती संकट आली तर एकमेकाला ती एकटं सोडित नाही. त्यांची मेजॉरिटी म्हणून 50 रुपये किलो. खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी बहुबंदच चोपलेत. तू फुकाट म्हणणं तरी घेऊन जा. म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत नाही. मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? सोपं गणित आहे ना. म्हणून एक व्हा. आणि आणखी एक वाक्य पुढचं सांगतो. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा पण धर्माच्या बाबतीमध्ये एक व्हायला शिका. ही धर्माची जागा आहे. हे धर्माचं व्यासपीठ आहे. इथं हजारो समाज आज एकत्र बसलाय. जाती एक सांगतो हीच माणसं पुढं कान तीच पुढं कान त्यांचीच नावं का घेतली ह्यांचीच नावं घेतली आणि ती माणसं मला विचारतच घेत नाही. हे तुमचे जे वाद आहेत ना हे तुमचे वैयक्तिक वाद आहेत. इथं संकट धर्मावर आले. तुझी अगरबत्ती कुठं लावतो र? त्याचं नाव आणि त्याचं नाव का तुझ्या घराचा कार्यक्रम आहे का? हित मानापणाच्या अपेक्षा करू नका. धर्माच्या ठिकाणी संप्रदायाच्या ठिकाणी सगळं गाव जिथं एक होतं अशा ठिकाणी सगळ्यांना समजून घेऊन आपल्याला पुढं चालायचं आहे. ही आपली भारतीय संस्कृतीची हिंदू धर्माची परंपरा आपल्याला पुढं चालवायची हे प्रत्येकाची जबाबदारी. जुन्या माणसाने सत्य टिकून ठेवले हे त्यांचे आपल्या उपकार आहेत. पण ह्याच्या पुढे हे धर्माची पालखी तरुण मुलांना तुमच्या खांद्यावर आहे. आज बहुसंख्येत तरुण मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत. तरुण आहे जवान तो या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान. ज्ञानेश्वरी गाता भागवत. आई वडिलांच्या चरणावर ठेवतो भान तरच महाराष्ट्राच्या मातीचे उंच होईल मान.
कष्ट करा, कष्टाशिवाय माणसं मोठी होत नसतात. म्हणून आपल्या बाराकडे सुरुवातच कपच नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा मग खा. ख. बाराखडी नीट ऐका बरं का. कष्ट करा क, मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व नेऊ नका. ग. गर्व नको. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घासारणार. घ. एक एक शब्द पुढं चालायचे. बाराखडी नीट ऐका. आणि घसरायचं नसेल आणि जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च. हा चमच्याला एक चित्र असतो. चमच्या तोंडावले खास बोलतो. वा 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 वा. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही. आणि औंदा आपलंच वार रे. म्हणजे नुसतं माणसाला पिटवून देणे हे चमच्यांचं काम. वा. विकास फक्त तुम्हीच करू जाणं. तोंडावून पुढे गेल्या भंगार येते त्याने तो वाटोळ केलंय. हाय का. म्हणजे नेमका विश्वास तरी कसा ठेवावा असल्या चमच्यांवर. पूर्वी चमचे चांदीचे होते, आता चमच्यांची चांदी या. फक्त चमच्या त्या क्वालिटीचा पाहिजे. हा आयुष्यात कधी कोणाचा चमचा होऊ नका. जो आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगी एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ. शिवाजी महाराज कोणा चमचा नाही झाले. आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही, निजामशाही, छत्रपती म्हणले आपले एकच शाही. त्याचं नाव शिवशाही. स्वराज्य निर्माण केलं. आणि ज्याला छत्रपती व्हायचंय त्यांनी कधीच कुणावर जळू नका. च छ ज. हा माणसाने मळका असाव पण जळका नसाव. सध्या नवीन रोग आलाय जळका रोग. इकडं आलाय का. हा सगळीकडेच आहे. त्याचे लक्षणं सांग का. पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, हे जळक्या रोगाचे लक्षण आहेत. लक्षणं सांगितलं औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास त्या औषधाची किंमत आहे. त्या गावचं नाव आहे दिहू, डॉक्टरचं नाव तुकोबर आणि औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे जळक्या रोगाला औषध आहे बरं का. आणि त्याच्यातले एकच इंजेक्शन सांगतो. त्याच्यात बऱ्याच गोळ्यात आणि एक पॉवरफुल आहे. एका इंजेक्शनात काम तमाम होते. जळक्या रोगावला औषध. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊने गोपाळ राहे तेथे. चित्त निर्मळ ठेवा, जळाजळी करू नका. आपली माणसं मोठी करायची का. आपला गायक आहे, वादक आहे, परिसरातला कीर्तन कराय, करा सहकार्य. गावातला माणूस बिझनेसमध्ये उतरला, करा सहकार्य. गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकतोय, उचलून खांद्यावर घ्या. एकमेकाच्या तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जागा, जळू नका. म्हणजे आयुष्यात कधी कुणावर जळाला नाही. देव त्याची झाडाझडती होऊन देत नाही. आयुष्यात टकाटक राहा. ट. मुद्द्यावर ठाम राहा. ठ. संकटाला डगमगू नका. ड. मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. ढ. प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा. त. तरबेज असेल तर थकू नका. थ. यश मिळन पण जरा दम धरा. द. दम धरण्यासाठी धाडस ठेवा. ध. आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. न. त थ द ध न. एवढीच बाराखडी भरपूर झाली तुम्हाला आता. सगळीच एकदा सांगितलं बी तुमच्यावर लोड येईन. कारण जे हुशार डॉक्टर असतो त्या गोळ्या सुद्धा मापात देत असतो. आणि लई गोळ्या एकदाच दिल्यावर मग चक्कर येत असते. त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा विठ्ठल. पण सुरुवात काय. कष्ट करा. हे तरुण मुलाने म्हणते. कामाला लाजू नका. मनगटाले धमक जरा जगाला दाखवा. तरुण कशाला म्हणायचं. तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. म्हणून तुम्ही जरा जागरूक राहा. आणि व्यसन करू नका. आई वडिलाची सेवा करा. स्वतःचं कर्तृत्व, स्वतःच्या मनगटाचे हिमती कमवा. का तुमची लग्न होणार नाहीत. क्वालिटीला किंमत. गुरुवर्य माझे वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय वाहू, त्यांच्याच आशीर्वादाने ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग महाराष्ट्रात कीर्तने केली, महाराष्ट्राच्या बाहेर केली. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं दुबईमध्ये सुद्धा कीर्तन करून आलं. हे वारकरी संप्रदायाचे माझ्यावर असलेले आशीर्वाद आहेत. उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी. उठू नका 2 मिनिटं कुणीच. आईशी चराचरी कीर्ती ज्यांची. हा वारकरी संप्रदाय वाढवणं, त्याचा प्रसार करणं, त्याचा प्रचार करणं हे आजच्या युवा पिढीचं कर्तव्य आहे. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं एक आनंदाची बाब. माझ्या जन्मगावी कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, कर्जतमध्ये भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर तुमच्या आशीर्वादानं परिपूर्ण झालेलं आहे. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल किंवा त्या परिसरात कधी आले, आळंदी, पंढरपूरकडे, तर नक्की एकदा कर्जतला भेट देण्यासाठी या. अत्यंत सुंदर मंदिर.
ज्ञानोबा तुकोबाऱ्यांची तेजपुंज मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे पुतळे आहेत, हजारो झाडे, 2-2.5 एकरचा परिसर, 5000 माणसं बसतील एवढा सभामंडप, एवढं भव्य संस्थान, एवढा भव्य आश्रम आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं भगवंताने माझ्याकडून कमी वयामध्ये पूर्ण करून घेतलेलं आहे. असे सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे. आणि एक आनंदाची बाब म्हणजे त्या आश्रमावरती तरुण पिढीसाठी आम्ही एक नवीन गुरुकुल या ठिकाणी प्रारंभ करत आहोत की शाळेचं शिक्षण देऊन मुलं भविष्यात कोणत्या क्षेत्रात जाईन तिथं अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार करते. कारण फक्त शाळेचं शिक्षण देऊन गरज नाही, तर त्यांना व्यवहाराचं शिक्षण, जीवनाचं शिक्षण आणि आपल्या संस्कृतीचं शिक्षण मिळणं गरजेचं आहे. म्हणून युवा मुलांसाठी ते गुरुकुल आहे. ते 9वी 10वीच्या पुढची मुलं तिथं आम्ही घेतो कमी, आणि एका गावातनं एकच घेतो, जास्त पण नाही. तुमच्या इथं कोणाची इच्छा असेल त्याला गायन, वादन आणि विशेष करून कीर्तन, काही मुलं त्या क्षेत्रामध्ये आवड असते पण पुढचं मार्गदर्शन मिळत नाही, त्याच्यामुळे ती मुलं त्या ठिकाणी थांबली जातात. परंतु त्यांच्यातल्या कलागुणांना वाव देऊन मग ते कोणताही कलेचं क्षेत्र असू द्या, त्या कलेच्या क्षेत्राला वाव देऊन मग ते गायन असो, वादन असो, एखाद्याला कीर्तन शिकण्याची इच्छा असेल तर त्याला कीर्तनाचं नॉलेज, कीर्तनाचं ज्ञान देऊन भविष्यामध्ये गायनाचार्य, मृदुंगाचार्य आणि विशेष करून कीर्तनकार घडवण्यासाठी ते गुरुकुल आहे. कोणाची इच्छा असेल आपल्या गावातील युवा शक्तीची, वारकरी माळकरी आहेत आणि पुढचं मार्गदर्शन त्यांना मिळावं अशी इच्छा आहे, त्यांनी संपर्क साधावा अशी या ठिकाणी विनंती करतो. तुम्ही तिथं फक्त मुलगा आणून घालायचा, तो वारकरी घडवून, धर्माचा पाईक बनून आणि आदर्श माणूस घडवून तिथून बाहेर पडेल अशी या ठिकाणी ती रचना आहे. म्हणून कुणाची इच्छा असेल तर त्यांनी संपर्क साधावा अशा ठिकाणी विनंती करतो. सुंदर गायक, सुंदर वादक आणि सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आपण या सर्व मंडळींनी एकत्र येऊन केलेलं आहे. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. गुरुवारी आपल्या नरहरी माऊलींचे आशीर्वाद आपल्याला आहेत. करील ते काय नोहे महाराज परिपाही बीज शुद्धांगी, असं त्या साधू थोर जाना बोलन तेच खरं करण्याची ताकद, वाच्या सिद्धी त्यांना प्राप्त होती. अशा नरहरी माऊलींची ही जन्मभूमी त्यांची ही जन्मभूमी आहे आणि त्यांचा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भक्त परिवार आहे. आणि सोनाजी महाराजांच्या सुद्धा त्याच पद्धतीचं त्यांचं ते संतत्व, आणि म्हणून त्यांच्या यात्रेच्या निमित्तानं, भगवंताच्या यात्रेच्या निमित्तानं आपण हा सुंदर सोहळा करतो. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. कृपया 2 मिनिटं कुणीही उठू नये हे सगळ्यांना विनंती. ज्ञानेश्वर माऊली गाराम 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 गणी गण गणात, गणी गण गणात, गणी गण गणात.